नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। थंडी भरपूर पडलेली आहे आणि भाजीपाला भरपूर येते आणि ताजा ताजा भाजीपाला येते आणि गाजरेही भरपूर येतात। हा गाजराचा सीजन आहे, त्यावेळेस आपण हा गाजराचा हलवा करून खायचा। तर चला पाहूया गाजराच्या हलव्याची रेसिपी। तर गाजराचा हलवा करण्यासाठी हे गाजर 5 घेतलेले आहेत मी आणि धुवून स्वच्छ घेतलेले आहेत आणि आता त्याच्यावरचे आपण अशी केसर वगैरे आहेत ती अशी काढून घ्यायची आणि मगच खिसायला घ्यायचं। चला तर सगळ्या गाजराचे आपण केसर काढून घेऊया। गाजरावरचे आपण केसर आणि साल काढलेले आहे बघा, अशा पद्धतीने स्वच्छ केलेले आहेत। अशा पद्धतीने तुम्हीही स्वच्छ करून घ्या। या गाजराचा आपण बुडका कट करून घेऊया आणि पुढची बाजू पण कट करून घेऊया। अशा पद्धतीने आपण सर्व गाजर कट करून घेऊया आणि मगच खिसायला घ्यायचे। मागचा पुढचा भाग कट करून झालेला आहे आणि आता आपण ही गाजर खिसण्यासाठी घेऊया। अशा पद्धतीने खिसून घ्यायची गाजर सर्व। पद्धतीने गाजर खिसून घेतलेलं आहे बघा, असं बारीक खिसून घेतलेलं आहे। तुम्ही पण गाजराचा हलवा करताना असाच बारीक खिसून घ्या। गाजर खिसून होईपर्यंत मी कढई तापाय ठेवलेली, जेणेकरून आपला वेळ पण वाचेल। आणि आता कढई तापलेली आहे, त्यामध्ये आपण तूप घालायचं 1 चमचा आणि ते चांगलं पगळून घ्यायचं तूप आणि त्यामध्ये हा खिसलेला गाजराचा खीस घालून घेऊया। सर्व खीस घालून घेऊया। गाजराचा खीस घातलेला आहे आणि तो आता आपण परतून घेऊया जरा तुपामध्ये। चांगला लाल कलर येईपर्यंत परतून घेऊया, तांबूस होईपर्यंत। गाजराचा खीस हा परतून झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये दूध घालायचं आणि शाई सकट हे दूध घातलेलं आहे मी, त्यामुळे टेस्ट चांगली येईल आपल्या गाजराच्या हलव्याला। आणि हे हलवून घ्यायचं। ते दूध घातलेलं आणि 1 वाटी मी पिठी साखर घालत आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोड कमी जास्त करू शकता, ऑप्शनल नाही आहे। त्याला चांगला स्वाद येण्यासाठी हे केशर घालूया आपण। थोडंसं केशर घालायचं, तुमच्याकडे असलं तर घाला, नसले तर नाही घातलं तरी चालेल। दूध साखर आटेपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले ते बारीक करून घेऊया। हे थोडं अधूनमधून हे थोडं थोडं असं हलवत राहायचं। ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, बदाम आणि काजू घेतलेले ते आपण बारीक करून घेऊया। खलबत्त्यामध्ये थोडंसं मोठं मोठं बारीक करून घेऊया, जास्त बारीक नको पेस्ट त्याची, म्हणजे खाताना आपल्याला लागलं पाहिजे असं बारीक करून घेऊया। अशा पद्धतीने मोठं मोठंसं बारीक करून घेऊया। दूध साखर आटलेले आहे, त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालूया आणि ही वेलदोडी पावडर पण घालूया थोडीशी आणि स्वाद येण्यासाठी जायफळ पावडर पण घालूया आणि हे चांगलं हलवून घेऊया। त्यानंतर आपण थोडंसं तूप पण घालूया आणि मस्त हलवून घेऊया। हलवा तयार झालेला आहे, बघूनच खायची इच्छा झालेली आहे, पण माझा उपवास असल्यामुळे, गुरुवार असल्यामुळे आज मी खाऊ शकत नाही। चला माझ्या या हलव्याच्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।